श्रीराम समर्थ माया दिसे करी नासे वस्तू न दिसे करी नासे माया सत्य वाटे करी मिथ्यासे निरंतर। हे जे दृश्य विश्व दिसते आहे, दृश्य रूपाने जे विश्व दिसते आहे, भासते आहे, ते आपल्याला खरे वाटते. पण जर ज्ञानदृष्टीने पाहिले तर ते जे जे दिसते आहे, भासते आहे, ते शेवटी नासते आहे. म्हणजे शाश्वत नाही. येते, काही काळ व्यवहारते, टिकते आणि नाश पावते. इतकेच नव्हे तर कधी कधी जसे दिसते भासते तसे नसते, म्हणून त्याला माया म्हटले. पण ज्याच्यामुळे हे उद्भवले आहे दृश्य रूप, दृश्य जगत, ते ब्रह्म जरी दिसत भासत नसले तरी ते शाश्वत आहे. ते अखंड आहे, अबाधित आहे, अविनाशी आहे, म्हणून शाश्वत आहे. ते येत नाही, जात नाही, सदासाठी आहे. मात्र जे दिसते भासते आहे ते नासते. काही काळासाठी त्याचे असणे आहे, नंतर एकतर त्याच्यात बदल होऊन ते वेगळ्या रूपाने अनुभवाला येते आणि काही काळाने ते लोप पावते. म्हणून हे जगाला माया असे म्हटलेले आहे. माया हा शब्दच कसा आहे? माया. मा म्हणजे जे नाही आहे पण आहे असे वाटते. या म्हणजे जसे जसे काही नसून आहे असे वाटते, ते माया, ती माया. आणि हे नुसते बोलण्यासाठी नाही, काही लोक रोजच्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेतात, पण तो अनुभव रोज घडत असल्यामुळे तो मिथ्या आहे याचे ज्ञान नाही. कारण जगात अनेक गोष्टी अशा आहेत मायेने भेदाने भरलेल्या आहेत, पण लक्ष जात नाही. मूळ परब्रह्म निर्गुण, निराकार, निश्चळ, सदोदित, अखंड, त्याची सावली जसं काही माया, हे जग आहे, हे जग जे आहे ते सावलीसारखं आहे. मूळ वस्तू ज्याची छाया पडते ती मूळ वस्तू, ती खरी आहे. पण छाया खरी नसते, छाया खरी नसते. आरशात तुमचं दिसणारं प्रतिबिंब हुबेहूब तुमच्यासारखे वाटले तरी ते खरे आहे का? मिथ्या आहे. तसे दृश्यमान विश्व जे आहे ते मुळात संकल्प रूपाने प्रकट झाले आणि गुणमायामुळे त्याच्यामध्ये भेद भरला गेला, विकल्प आले आणि विकल्पामुळे ते मायावी झाले, मूळ स्वरूपाहून वेगळे झाले. पण मूळ स्वरूपाला येणे नाही, जाणे नाही. पण जे वेगळे झालेले आहे त्याला येणे जाणे आहे, ते नाशिवंत आहे. जसं
आपला देह. देह आपल्याला दिसतो, पण आपल्या ठिकाणी जो प्राण आहे, आत्मा आहे, तो दिसतो आहे का? तो दिसत नाही. तो हे शरीर सोडून जाताना पण दिसत नाही. पण तो नाही आहे असं म्हणता येते का? आणि देहाचे असणे ते त्याच्यामुळे आहे, तसे विश्वाचे असणे त्या परब्रह्मामुळे आहे. आता जो आत्मा म्हणून शरीरामध्ये चैतन्य रूपाने वावरतो आहे, म्हणून त्याला वेगळे पण आलेले आहे. परंतु ज्या परब्रह्माची दोन मूळ अंगे, एक ज्ञान आणि दुसरं शक्ती, प्रकृती रूपाने, गुण रूपाने, ती सगळीकडे वावरते आहे देहामध्ये किंवा विश्वामध्ये. परंतु ती जे ज्ञान आहे आत्मा म्हणून, त्याला येणे जाणे नाही, ते शाश्वत आहे, अबाधित आहे. पण देहाला येणे जाणे आहे, ते नाश पावतो, येतो आणि नाश पावतो, काही काळासाठी आहे. कारण का? तो पंचमहाभूताचा बनलेला आहे, 3 गुण त्याच्यात कालवलेले आहेत, प्रकृती स्वरूप आहे. म्हणजे जे दृश्य रूपाने आहे, आकार रूपाने आहे, गुण रूपाने आहे, ते सर्व नाशवंत आहे, म्हणून त्याला माया असे म्हणतात. पण ज्याच्यामुळे ते दिसते, भासते, आकार रूपाला आलेले आहे किंवा व्यवहारते आहे, तो आत्मा, अंतरात्मा, परमात्मा, परब्रह्म, सगळे म्हणून एकच स्वरूप, ते आहेच आहे. आत्मा, अंतरात्मा, ईश्वर देव गुणरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. पण देव आकार रूपाने प्रकट झाले, देहधारी झाले, म्हणून त्या आकाराला त्यांचा नाश झाला. म्हणून ते आकार रूपाने सगळं ते माया. पण त्यांचे मूळ स्वरूप देवांचे नाश पावले आहे का? ते झाले असते तर ते कुठे त्याचं मंदिर बांधलं आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून भजन भक्ती केली तर तिथे अनुभव येतो तो असल्याचा. कारण त्याचं मूळ स्वरूप आहे, ते नाश पावत नाही, ते परब्रह्म स्वरूपच आहे. त्या परब्रह्म स्वरूप ज्याने जाणलं आपल्यात आहे असं, तो देव ईश्वर झाला, तो पूजेला लागला, तो कीर्ती रूपाला गेला. देह असेल, पण देह मात्र त्याचा नाशिवंत आहे. ते निर्गुण निराकार ज्या देहामध्ये वावरलं त्याला पूजता येतं, म्हणजे देहासहित पूजलं, बस, बाकी काही नाही. म्हणून देहाला नुसतं भजून कामाचं नाही. तर त्या देहाला ज्याने देव ईश्वर बनवलेला आहे ते परब्रह्म, परमात्मा, ते मूळ स्वरूप आहे. ते चैतन्य रूपाने त्या देहात प्रकटले, जाणीव रूपाने व्यवहारले, आणि त्यांच्या ठिकाणी ती शुद्ध जाणीव, शुद्ध सत्व जाणीव, तिथे भेद नाही, तिथे मळ नाही, शुद्ध. त्यामुळे त्या परब्रह्माच्या सगळ्या शक्ती तिथे अनुभवाला आल्या आणि त्यांना देवत्व आलं. पण विश्वातल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आकार रूपाने दिसत आहेत, देहरूपाने दिसत आहेत, ज्यांना आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही, ते सगळे मायावी आहेत, नित्य आहेत, नाशिवंत आहेत. त्यातलं चैतन्य आहे ते मरत नाही, आकार रूप लोप पावते. जर परमात्मा स्वरूपाची आपल्याला भेट व्हायला पाहिजे असेल तर हा विवेक झाला पाहिजे. जगामध्ये भेद खूप भरलेला आहे, कल्पनेमुळे सगळं निर्माण झालेलं आहे. कल्पनेतून, हे विश्व कल्पनेतून निर्माण झाले, कल्पना विस्तार पावली, वेगळे रंगरूप आले, आकार आले त्याला.
कल्पनेतून. पण कल्पनेला जर सत्यात पाहायला गेले तर तिथे काय आहे? काही नाही. एक माणूस झोपला होता, आणि कल्पना करतोय, मी अमका धंदा करणार, मग मला इतका फायदा होईल, इतके लोक माझ्याकडे काम करतील, मी शेठ असेल, अमका तमका कल्पना खूप करतो आहे. आणि त्या कल्पनेमध्ये रममान झाला. पण वास्तवाचं भान आलं त्याला, जेव्हा जाग आली, तेव्हा कळलं त्याला ही कल्पना होती, काय खरं नव्हतं. तर मनुष्य आपले मूळ स्वरूप विसरून या कल्पनास्वरूप जगामध्ये आपण त्याचा हिस्सा म्हणून वावरतो आहे, आणि त्या विश्वाचा भाग बनून त्या विश्वाबरोबर त्याची फरफट होते, दुःख भोगतो आहे. जे नाही आहे ते खरं मानून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातल्या मायेतला भेद त्याला कळतच नाही आहे. एखाद्या बाईचं नाव लक्ष्मी ठेवतात, दारोदारी भीक मागते, नाव लक्ष्मी, काय बोलायचं. एखाद्याचं नाव रामदेव ठेवतात. त्याच्या रामाची लक्षणं काही नाही त्याच्याकडे, अनेक धंदे व्यवसाय करतो. आणि एखादा माणूस गरीब आहे पण रामाची भूमिका करतो. काही काळासाठी लोक त्याला राम मानतात, तो रामासारखा व्यवहार करतो, स्टेजवर येऊन वागतो, खरा राम वाटतो. तेव्हा तो रामाची वस्त्र, उंची भारी वस्त्र सुद्धा वापरतो. पण स्टेजवरून खाली आल्यावर त्याला आपल्याला जाणीव आहे, राम मी नाही आहे, मी अमका तमका आहे, आपली फाटकी वस्त्र घालतो. मग तो राम खरा होता का? मग क्षणात मोह पडतो, राम आहे, खरा राम आहे, लोक नमस्कार करतात. जसं पूर्वी रामायण सुरू झालं टी व्हीवर, तेव्हा लोक टी व्हीला हार घालायला लागले. टी व्हीला हार घालायला. आता टी व्हीवर हार घालतात ज्याला, तो टी व्ही काय होता? आणि जे तिथे टी व्हीवर रामायण करत होते, ती जी माणसं होती त्यांची वेगळी नावं, त्यांचे वेगळे व्यवहार. रामासारखा दिसला म्हणून राम झाला काय? जग तसं आहे सगळं. पण अज्ञानामध्ये भ्रम होतो, आणि भ्रमाने माणूस जे दिसते वाचते ते खरे मांडतो आणि मायाजाळात अडकतो, दुःख भोगतो. हे जग मायावे नाकारता येणार नाही. सूक्ष्म दृष्टीने त्याचा अभ्यास केला तर नाकारता येणार नाही. एखाद्या माणसाच्या डोक्यात ताप चढतो, वेड्यासारखं रडतो, अमुक एक वयानंतर स्मृतिभ्रंश होतो, नाव विसरतो, गाव विसरतो, घर विसरतो, दाळ विसरतो, नाती विसरतो, सगळी माया. कावीळ झाली की पिवळं दिसतं, माया. कावीळ झाली की पिवळं दिसतं, हे कोण नाकारू शकत नाही. पिवळं असतं का? नाही. अज्ञान रूपाने जीव झाला आहे, आणि जीव झाला म्हणून एक भ्रमरूप जगत खरे वाटते आहे, आणि त्या भ्रमामध्ये त्या जगाशी व्यवहार करतो आहे आणि दुःख भोगतो आहे. दुःख भोगतो आहे. नाव सती सावित्री ठेवलंय, सावित्री ठेवलं, विधवा आहे, का बोलणार? तसे माया म्हणजे हात दाखवून अवलक्षण आहे. तिथे काय खरं नाहीये. कधी मोह होईल, कधी कोण मायापाशात अडकेल सांगता येत नाही. प्रेम करणारी तरुण तरुणी बघतात, एखाद्या तरुणाचं रूप पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो,
ही बाई का त्याच्या प्रेमात पडली, काय आहे त्याच्याकडे? पण तिला तो हिरो वाटला, राजकुमार वाटला तिला. मायेने गोळ घातला. कारण हे शरीर सुद्धा त्या माया जगताचाच भाग आहे, त्या मायेचाच भाग आहे. आणि म्हणून आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान असेल तर मायाभ्रमातून आपण मुक्त होतो आणि आपल्या वाट्याला दुःख येणार नाही आणि आपण जीवन सहज ज्ञानदृष्टीने आनंदाने जगू शकतो. कधी मी देह नाही, मी आत्मा आहे असं निश्चित होईल तेव्हा, आणि जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, हे ज्ञान होईल तेव्हा. पण हे ज्ञान सहजासहजी होत नाही, हे सहजासहजी अंगीकारलं जात नाही. कारण अनेक जन्माचे संस्कार आणि रोजच्या व्यवहारामध्ये तेच करतो आहे, तो वेगळे मानायला तयार नाही ना. परंपरेने बघत आलोय, चाल पाहतो आहे, ऐकत आलेला आहे, ते खरे वाटते. आणि म्हणून सत्य ते मिथ्या झालेले आहे, मिथ्या ते सत्य झालेले आहे. म्हणजे मायावी असून सुद्धा सतत काहीतरी घडत आहे, आपल्या प्रगत होते आहे, जगाचं मिथ्या पण अनुभवाला येते, तरीही पण ते मिथ्या आहे असे स्वीकारत नाहीत, अंगीकारत नाहीत. जे काही नव्हतंच त्याच्यावर कल्पना संकल्पाला देहातून निर्माण झालंय आणि हे तुम्ही नाकारू शकत नाही. स्वप्नामध्ये तुम्ही झोपता, एखादा गरीब असतो त्याला स्वप्न पडतं खूप श्रीमंत झाला आहे, स्वप्न पडतं, खूप उंची वस्त्र, तो राजा होतो, स्वप्नामध्ये राज्य करतो, राजकुमारीशी लग्न पण होतं, मग मुलं होतात, मग सेनापती असतात, सगळे काही सेवेला असतात, फार सुख भोगतो स्वप्नात. जाग आल्यावर किंवा स्वप्नात एखादं भयानक स्वप्न पाहतो आणि ओरडतो, बोबलतो. जाग आल्यावर काही नसतो, कचोरून ओरडतो, स्वप्न होतं. ही माया, ही जग आहे तसंच आहे, स्वप्नासारखं आहे, येते जाते, काही शिल्लक इथे सारखं एकसारखं राहत नाही, बदलते, नाशही पावतो. हे स्वप्न आहे, ज्याने अंगीकारलंय, स्वीकारलं आहे, तो ह्याच्यापासून बरोबर अलिप्त राहतो, समजून त्याच्याशी व्यवहार करतो, त्याच्या वाट्याला दुःख येत नाही. मग या मायाला भुलला आणि माया हेच हे दिसते बघते, ते माझ्या जीवनाचा एक भाग आहे असं ज्याने स्वीकारलं, तो मायाजाळात अडकला, मायाभ्रमात गेला, त्याला बुद्धिभ्रम झाला, त्याचं ज्ञान लोप पावलं, त्याच्यामध्ये अज्ञान निर्माण झालं, त्याचं देवत्व शिवत्व गेलं आणि तो जीवत्व आलं त्याच्यावर आणि दैन्यवान झाला. मुळीचे मूळ चैतन्य स्वरूप, मुळीचे सूक्ष्म, त्याच्यावर एवढा जडत्वाचा देह आला. म्हणून जडत्व जेवढे आहे तेवढे अज्ञान रूप आहे, नाशिवंत आहे, थोडं अज्ञान रूप, ह्याची जाणीव असली मग मायेमध्ये अडकणार नाही. मग ह्या जगामध्ये हे मायावी जग असून सुद्धा त्याच्यातून ज्ञानदृष्टीने व्यवहार करून प्रपंच परमार्थ चांगला करून मोक्षमुक्तीचा अधिकारी होतो. मोक्षमुक्ती होणे म्हणजे काय? आपले स्वरूपाचे आपल्याला प्रचिती येणे, मी देह नाही, मी आत्मा आहे, हे जग आहे ते माया आहे, पण या जगात जग ज्याच्यातून निर्माण झाले, जग ज्याच्यामुळे चालते आहे ते ब्रह्म सत्य आहे, असा ज्याला निश्चय झाला तो मुक्त झाला. तो पुन्हा जन्म मरणाला परत जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकत नाही. म्हणून मूळ जे आपले स्वरूप आहे, जे ज्ञानस्वरूप आहे, जे ईश्वरदेव आहे, त्याला ओळखले पाहिजे. आणि भेदाने, अज्ञानाने, भ्रमाने जे स्वीकारले आहे, मी देह आहेशी, ही कल्पना पेटली पाहिजे. कल्पनेमध्ये केवढे कल्पना करता तुम्ही,
आणि कल्पनेमध्ये रमता पण, आणि प्रत्यक्ष मात्र त्या कल्पना आज न उद्या नाश पावतात. जे जे कल्पनेने निर्माण झालेले ते सगळे नाश पावणारे आहे, आणि जे जे दिसते आहे भासते आहे ते सगळे जे आकाररूप आहे ते सगळे नाश पावणारे आहे. ह्याचा विसर पडता कामा नये. याचा विसर ज्याला पडला तो अज्ञान भ्रांतीमध्ये अडकला, दुःख भोगतो आहे, जन्ममरणाच्या पेऱ्यात अडकला. आणि ज्याला त्याचा विसर, ज्याला त्याचं स्मरण आहे, हे सगळं नित्य आहे. माझ्या देहासहित माया आहे. फक्त माझ्या देहामध्ये जे चैतन्य आहे, जे शुद्ध जाणीवीच्या रूपाने, ज्ञानस्वरूपाच्या रूपाने वावरते आहे, तेच या विश्वावर राज्य करते आहे. त्याला येणे जाणे नाही, ते शाश्वत आहे. आणि ते माझे स्वरूप हेच ईश्वर देव आहे, याच्या पलीकडे काही खरं नाही. असं ज्याने जाणलं तो सुख भोगतो आणि मोक्षाधिकारी होतो. राजाधिराज श्रीनिवास रामेश्वर भाऊसाहेब महाराज